नक्कीच संकेत, मला आठवतं काही दिवसांपूर्वीच आपण ही इस्लामाबाद टॉक्स होण्याच्या आधी या विषयावर चर्चा केली होती आणि त्यावेळेस सुद्धा बोलताना एकूणच आपल्या चर्चेचा सूर जो त्या ठिकाणी होता की दुर्दैवानं या चर्चेमधून जे आहे फारसं काही बाहेर निघेल, सकारात्मक येईल अशी अपेक्षा फारच कमी आहे. आणि ती चर्चा करताना आपण जी आहे जी पार्श्वभूमी लक्षात घेतली होती की मुळातच जी शस्त्रसंधी झालेली आहे ती तलादू आहे आणि एक प्रकारे जे आहे दोन पार्टी ज्या आहेत म्हणजे अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये विश्वासाचा अभाव आहे. एक प्रकारे सस्पिशन, संशयाचं वातावरण त्या दोघांच्याही मनामध्ये आहे आणि त्या अनुषंगानं खरोखरच या चर्चेमधून काही बाहेर निघेल का याविषयी साशंकता होती. नक्कीच याची कारणं काय आहेत, नेमकं याच्यामुळे पुढे काय होईल ही सगळी चर्चा आपण करू. पण मला वाटतं आपण सुरुवात जी आहे थोडीशी एका नवीन मुद्द्यानं त्या ठिकाणी करू की या चर्चेमधून काही निघालं नाही आणि त्याच्याशी संबंधित निगेटिव्ह बाबी खूप साऱ्या आहेत. पण कमीत कमी माझ्या मते 1 ते 2 जे आहेत कमीत कमी या चर्चेमधून आपल्याला काही पॉझिटिव्ह बाबी त्या ठिकाणी घेता येतील. मग काय पॉझिटिव्ह आपल्याला त्या ठिकाणी घेता येईल? पहिली गोष्ट, जर खरोखरच या चर्चेच्या माध्यमातून काही सकारात्मक निघालं असतं, मग ती पाकिस्तानमध्ये चर्चा हो का टिंबकटू मध्ये, भारतामध्ये, जगामध्ये कुठेही त्या ठिकाणी हो, जर ही अशी चर्चा झाली असती आणि त्यातून काही सकारात्मक निघून हा तणाव कमी झाला असता किंवा होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाली असती तर नक्कीच जगासाठी जी आहे ती स्वागतार्ह बाब होती. दुर्दैवानं ते त्या ठिकाणी झालं नाही. मग सकारात्मक बाबी काय? दोन माझ्या मते महत्वाच्या सकारात्मक बाबी. पहिली गोष्ट, 1979च्या इस्लामिक रिव्होल्युशन नंतर, इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशन नंतर 2026 पर्यंत 47 वर्षाचा कालावधी आहे आणि इतक्या उच्च स्तरावर इराण आणि अमेरिका यांच्यामध्ये चर्चा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. म्हणजे अमेरिकेचे उपराष्ट्रपती म्हणजे नंबर 2 आणि इकडे जर आपण पाहिलं तर इराणचे सुद्धा पार्लमेंटरी स्पीकर त्यांच्या ऑर्डर ऑफ प्रेसिडेन्स नुसार मी म्हणेल ते सुद्धा नंबर 2. मग नंबर 2 दोन्ही राष्ट्रांचे त्यांच्या नेतृत्वामधल्या शिष्टमंडळामध्ये जर चर्चा त्या ठिकाणी होत असेल जी मागच्या 47 वर्षामध्ये झाली नाही तर माझ्या मते ही सकारात्मक बाब आहे. एक गोष्ट. आणि त्याहून महत्वाची गोष्ट, चर्चेच्या सुरुवातीलाच अमेरिकेनं आपलं 15 पॉइंट डील दिलं होतं. अमेरिकेनं आपलं 10 पॉइंट डील दिलं होतं इराणने, ज्याला आपण म्हणतो मॅक्सिमलिस्ट पोझिशन. गिव्हन अ सिच्युएशन अमेरिकेला पाहिजे की हे 15च्या 15 मुद्दे मान्य झाले पाहिजे, इराणला जे आहे 10च्या 10 मुद्दे त्या ठिकाणी मान्य झाले पाहिजे. चर्चा केली, 21 तासांपेक्षा सुद्धा जास्त चर्चा झाली आणि ही चर्चा झाल्यानंतर खरं म्हटलं तर एक्झॅक्टली त्या चर्चेमध्ये काय झालं याचे डिटेल्स आपल्याकडे अधिकृतरित्या नाहीयेत आणि अधिकृतरित्या येण्याची शक्यताही कमी आहे. आणि मी युजली फक्त जे ऑथेंटिक सोर्सेस असतात त्यावरच भाष्य करणं किंवा विश्लेषण करणं जे आहे पसंत त्या ठिकाणी करतो. इराणचे जे फॉरेन मिनिस्ट्रीचे स्पोक्स पर्सन आहे त्यांनी जे विधान केलं, त्यांनी सांगितलं की या चर्चेमध्ये अमेरिकेच्या 15 पॉइंट डील आणि आम्ही दिलेल्या 10 पॉइंट डील याच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बहुतांश मुद्द्यावर सहमती झाली. 2 ते 3 मुद्दे असे होते ज्यावर आमची सहमती झाली नाही, ज्यावर आमचा जो आहे एकमेकांना विरोध त्या ठिकाणी आहे आणि म्हणून चर्चा फिसकटली. म्हणजेच यातला पॉझिटिव्ह पॉइंट, जे 47 वर्षामध्ये चर्चा होत नव्हती त्या उच्च स्तरावर जर चर्चा होत असेल, जे एकूण 15 पॉइंट डील आणि 10 पॉइंट डील मधले वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे होते त्यावर चर्चा झाली आणि बाकीच्या मुद्द्यांवर मोठी तौर पर दोघंही जे आहेत ते ऍग्री करायला तयार आहेत किंवा एक पाऊल मागे हटायला तयार आहेत. हे 2 ते 3 मुद्दे आहेत जे कुठेतरी कळीचा मुद्दा आहे. म्हणजेच जर चर्चेला सुरुवात झाली असेल तर होऊ शकतं भविष्यामध्ये, आज इस्लामाबाद मध्ये झाली, उद्या जे आहे जिनिवामध्ये होईल, परवा जे आहे तुर्की किंवा इजिप्तमध्ये होईल. म्हणजे कमीत कमी चर्चेच्या माध्यमातून चर्चेची द्वारं, डिप्लोमसीची द्वारं याच्या माध्यमातून उघडली गेली. आता दोन्ही पार्टीजला माहिती आहे की नेमकं जे आहे दुसऱ्या पार्टीला एक्झॅक्टली काय पाहिजे आणि नेमक्या त्यांच्या रेड लाईन्स काय हे जर माहित असेल तर माझ्या मते अमेरिकेचे उपराष्ट्रपती त्यांचे एक्झिक्युटिव्ह त्याचबरोबर त्यांच्या राष्ट्रपतींशी चर्चा करतील. इकडे जे आहे अयातुल्ला अली खामेनीचा मुलगा मोस्तफा खोमेनीशी हा गालिबाफ आणि त्यांचं जे शिष्टमंडळ आहे ते चर्चा करेल आणि त्यातून जर काही बाहेर त्या ठिकाणी निघत असेल तर म्हणजे पहिली गोष्ट मला वाटते की ऍटलिस्ट भविष्यामध्ये चर्चेची द्वारं बंद नाहीत तर तो खुली होण्याचा एक प्रकारे मार्ग आहे या चर्चेच्या माध्यमातून ओपन झाला. आणि कमीत कमी 47 वर्षामध्ये इतक्या हायेस्ट लेवलवर जर चर्चा होत असेल तर ही स्वागतार्ह बाब असंच त्या ठिकाणी म्हणावं लागेल. ही झाली पॉझिटिव्ह बाब. दुर्दैवानं निगेटिव्ह खूप सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत आणि निगेटिव्ह मधला सगळ्यात पहिला भाग जर आपण त्या ठिकाणी पाहिला, एवढं हाईप केलं, सगळ्या जगाचं लक्ष होतं, पण यातून जे आहे काहीही बाहेर निघालं नाही. म्हणजे जेडी व्हान्स म्हणाले की आम्ही चर्चा त्या ठिकाणी केली पण काही नाही आणि आम्ही अमेरिकेला परत जातोय. इराणनं सुद्धा त्या ठिकाणी सांगितलं की चर्चा म्हणजे
यासाठी स्पष्टपणे कोणी म्हटलंही नाही की या 14 दिवसाची जी शस्त्रसंधी आहे, ही 14 दिवसाची शस्त्रसंधी राहील नाही राहील, याच्यानंतर जो आहे हा पॉज, हा स्वल्पविराम आणखीन आम्ही वाढवू नाही वाढवू, आम्ही भविष्यामध्ये एक दुसऱ्यांशी चर्चा करू नाही, म्हणजे कुठल्याच बाबतीत जे आहे याविषयी सांगण्यात आलं नाही, जे दुर्दैवानं जे आहे एक प्रकारे या संघर्षामध्ये किंवा अशा प्रकारचा जो विश्वासाचा अभाव आहे त्यामध्ये जे आहे आणखीन सकारात्मक बाब या ठिकाणी झाली नाही, ही गोष्ट आपल्याला नमूद करावी लागेल. मग आता ही झाली एक गोष्ट. पुढे काय होणार किंवा नेमके आता काय काय बाबी आहेत त्याच्याशी संबंधित जर आपण चर्चा करायला सुरुवात केली. बाय द वे तुमचा मूळ प्रश्न होता की नेमकं याच्यामधली कारणं काय होती. माझ्या मते 3 ते 4 महत्वाची कारणं जी आहे ही चर्चा फिसकटण्यासाठी कारणीभूत त्या ठिकाणी ठरल्या. एक महत्वाचं कारण जे होतं ते म्हणजे लेबनन, म्हणजे मुळात इराणनं स्पष्टपणे सांगितलं की ही शस्त्रसंधी फक्त अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये नाही, तर इराण समर्थित ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या संघटना आहेत, ज्यामध्ये एक सगळ्यात महत्वाची संघटना म्हणजे हिजबुल्ला, जी लेबनन या देशामध्ये जे आहे त्या हिजबुल्लाच्या अतिरेक्यांचं म्हणा किंवा सो कॉल त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विद्रोही गटाचं एक प्रकारे जे आहे वास्तव्य त्या ठिकाणी असतं. आणि इस्रायलनं शस्त्रसंधी सुरू झाल्यानंतर सुद्धा जे जबरदस्त हल्ले लेबननवर त्या ठिकाणी केले, तर इराणचं म्हणणं होतं की या शस्त्रसंधीमध्ये लेबननचा समावेश असावा, म्हणजे हिजबुल्ला हा सुद्धा या शस्त्रसंधीमध्ये यावा. अमेरिका जे आहे त्यासाठी रेडी नव्हता. याच्याही पलीकडे जाऊन इराणचं म्हणणं आहे की ज्याला आपण म्हणतो रिजनल डिएस्केलेशन, म्हणजे इराण समर्थित हिजबुल्ला असेल, हुती असेल, हमास असेल, इराक मधलं पीएमएफ असेल, या संघटना सुद्धा या शस्त्रसंधीच्या दायऱ्यात याव्या, म्हणजेच इस्रायल अमेरिकेनं त्यांच्या विरुद्ध सुद्धा हल्ले करू नये. हा एक जो आहे वादाचा मुद्दा होता. दुसरा वादाचा मुद्दा तो म्हणजे You walk into a meeting and everyone's waiting for you to speak. You know exactly what you want to. इराणचे जे फ्रोझन ऍसेट्स आहेत, म्हणजे मागच्या कित्येक दशकांपासून अमेरिका आणि पाश्चिमात्य राष्ट्रांनी या इराणचे जे पाश्चिमात्य राष्ट्रांमधले किंवा बाकी राष्ट्रांमधले जे अकाउंट्स आहेत ते गोठवण्याचं काम त्या ठिकाणी केलेले ते अनफ्रीज करावेत, जेणेकरून हा सगळा निधी, डॉलर्स मधला निधी हा इराणला त्या ठिकाणी मिळेल. याच्याशी संबंधित सुद्धा जे आहे फायनल निर्णय काही त्या ठिकाणी आला नाही. तिसरी सर्वात महत्वाची बाब जी होती ती म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी. एका बाजूला अमेरिका स्पष्टपणे म्हणत होतं की बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण तुम्ही होर्मुझची सामुद्रधुनी जी आहे लगेच खुली करा, जेणेकरून या जहाजांची वाहतूक सुरू होईल. तर दुसऱ्या बाजूला इराणनं भूमिका घेतली, होर्मुझच्या सामुद्रधुनीवर जे आहे कंट्रोल, वर्चस्व आमचंच राहील, नंबर 1. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जोपर्यंत फायनल डील होत नाही तोपर्यंत जे आहे होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णतः आम्ही खुली करणार नाही. हा तिसरा मुद्दा होता. आणि माझ्या मते हे सगळे 3 मुद्दे किंवा बाकीचे मुद्दे बाजूला ठेवा, जो सगळ्यात कळीचा मुद्दा तो जो ठरला तो म्हणजे न्यूक्लिअर एनरिचमेंट किंवा युरॅनियम एनरिचमेंट. मला आठवतं आपल्याशी चर्चा करताना 2-3 दिवस त्यावेळेस सुद्धा जे आहे या मुद्द्यावर मी विशेष करून भर दिला की मुळातच जे आहे या मुद्द्यावर एक प्रकारे सहमती दोन्ही राष्ट्रांमध्ये होणं शक्यच नाही. ते यासाठी कारण अमेरिकेनं हे युद्धच कशासाठी सुरू केलं, हे खरे कारण बाजूला पण जे महत्वाचं कारण तो सगळ्या जगासमोर सांगितलं गेलं, जे सांगितलं गेलं किंवा खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे, तर अमेरिकेचे जे दाखवायचे दात आहेत या युद्धाशी संबंधित म्हणजे आम्हाला इराणला न्यूक्लिअर वेपन्स, अण्वस्त्र बनवू द्यायची नाहीत. आणि त्या अनुषंगाने जे आहे त्यांनी हल्ला केला. म्हणजेच इराणकडे असणारं जे एनरिच्ड युरॅनियम आहे 60% किंवा 60% सुद्धा जास्त संवर्धित केलेलं जे युरॅनियम आहे त्या युरेनियमचा बंदोबस्त IAEAच्या निगराणीखाली किंवा त्याला नष्ट करणं किंवा आमच्या ताब्यात देणं यापैकी वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय हे उपलब्ध आहेत. अशा प्रकारचा ऑप्शन हा अमेरिकेनं त्या ठिकाणी ठेवला की या संवर्धित युरेनियमचा काहीतरी बंदोबस्त त्या ठिकाणी केला पाहिजे. इराणनं स्पष्टपणे भूमिका घेतली की युरॅनियम एनरिचमेंट हा इराणचा सॉव्हरेन राईट आहे, म्हणजे आमचा सार्वभौमत्व असणारा हा अधिकार आहे आणि या अधिकाराशी आम्ही कॉम्प्रोमाइज करणार नाही. येस, आम्ही न्यूक्लिअर वेपन्स बनवणार नाही अशा प्रकारची भाषा इराणनं वापरली, पण या न्यूक्लिअर एनरिचमेंट आम्ही भविष्यामध्ये करणार नाही याविषयीची कुठलीही शाश्वती किंवा याविषयीची कुठलीही गॅरंटी दिली नाही. आणि नेमका हाच युरॅनियम, एनरिच्ड युरॅनियम, एकीकडे इराणचा अणु कार्यक्रम, तर दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या मनामध्ये असलेली भीती की याच्या माध्यमातून ते भविष्यामध्ये अण्वस्त्र बनवतील, हाच सगळ्यात महत्वाचा मुद्दा ठरला ज्याच्यामुळे ही चर्चा फिसकटली. बरोबर. तुम्ही जो उल्लेख केला की युद्ध थांबणार की नाही थांबणार, म्हणजे पुढे जाऊन किंवा हल्ले चालू होणार, या संदर्भामध्ये दोन्ही देशांच्या प्रमुखांनी किंवा जे 2 नंबरचे प्रमुख आहेत त्यांनी कुठलंही भाष्य केलेलं नाहीये. काय होणार आता पुढे?
माझ्या मते एक 3-4 वेगवेगळ्या प्रकारच्या शक्यता मला त्या ठिकाणी वाटतात. कारण अल्टिमेटली निर्णय घेणारा जो आहे तो डोनाल्ड ट्रम्प बाबा आहे आणि आतापर्यंतची त्यांची सगळी निर्णय प्रक्रिया पाहता अत्यंत इक्सेंट्रिक असं त्यांचं बिहेवियर असतं. पण शक्यता काय आहेत? पहिली शक्यता ऑलरेडी जे.डी. व्हान्स हे ऑलमोस्ट पाकिस्तानच्या प्रमाण वेळेनुसार साधारणतः सकाळी 7 वाजता 7-7:30 वाजता तिथून ते त्या ठिकाणी निघाले. त्यांचं शिष्टमंडळ निघालं आणि त्यांना अमेरिकेला पोहोचायला साधारणतः 16 ते 18 तास त्या ठिकाणी लागतील. प्रॅक्टिकल पर्पजसाठी 1 दिवस त्यांना अमेरिकेला पोहोचायला लागेल. आणि जे.डी. व्हान्स यांनी अधिकृतरित्या पत्रकार परिषदेमध्ये त्या ठिकाणी सांगितलं की आम्ही आमची फायनल आणि बेस्ट डील ही इराण समोर ठेवलेली आहे. नाउ द बॉल इज इन इराण's कोर्ट. इराणनं त्या ठिकाणी निर्णय घ्यावा की या डीलशी संबंधित त्यांना हो म्हणायचं की नाही. माझ्या मते ऍटलिस्ट पुढचे 18 तास इराणकडे आहे. पुन्हा एकदा ते विचार करू शकतात आणि याच्याशी संबंधित जर काही बाबी त्या ठिकाणी निघाल्या तर चांगलीच गोष्ट त्या ठिकाणी. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, अत्यंत एक कळीचा मुद्दा जो झालेला आहे तो म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी आणि त्याच्याशी संबंधित एक प्रकारे जे आहे जो सगळाच वादविवाद त्या ठिकाणी आहे. आणि त्यामध्ये मागच्या काही तासांमध्ये अत्यंत एक महत्वाची घटना घडलेली आहे. डोनाल्ड ट्रम्पनं स्पष्टपणे विधान केलेलं आहे की या चर्चेमध्ये जे काही व्हायचं ते हो, डील हो की न हो. पहिली गोष्ट, हे युद्ध तर आम्हीच जिंकलेलं आहे कारण मिलिटरीली जे आहे आम्ही इराणला पूर्णतः हरवलेलं आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन अमेरिकेचं राजकीय नेतृत्व नाही, अमेरिकेच्या लष्करामधलं सेंटकॉम म्हणजे सेंट्रल कमांड, अमेरिकेच्या लष्करातली ही विंग किंवा हे कमांड जे या सगळ्या युद्धाशी संबंधित अत्यंत महत्वाची भूमिका अदा करतं. सेंटकॉमनं जे आहे एक ट्विट केलेलं आहे, त्याच्या माध्यमातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या 2 नेव्हल डिस्ट्रॉयर्स, अमेरिकन नौदलाच्या 2 नेव्हल डिस्ट्रॉयर्स या ऑलरेडी होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये त्यांनी एंटर केलेले आहे. आणि त्यांचं मेन पर्पज जे आहे या होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये जे सुरुंग, सागरी सुरुंग इराणनं मागच्या काही काळामध्ये पेरून ठेवलेले आहेत त्याचं डिमायनिंग करण्यासाठी, हे सुरुंग हटवणं आणि माध्यमातून होर्मुझची सामुद्रधुनी वेगवेगळ्या जहाजांसाठी खुली करणं, हे ऑब्जेक्टिव्ह घेऊन, हे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह घेऊन ऑलरेडी आमच्या जहाजात त्यांनी त्याच्यामध्ये एंटर केलेले आहे. जर हे खरोखरच झालं असेल आणि येणाऱ्या काळामध्ये जर अमेरिका खरोखरच अशा प्रकारे होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये नौदलाची कारवाई करण्यासाठी फक्त शब्दांच्या माध्यमातून नाही पण ऍक्शनच्या माध्यमातून जर पुढे त्या ठिकाणी येणार असेल तर माझ्या मते इराणसाठी सुद्धा हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. अँटी शिप मिसाईल्स असतील, ड्रोन्स असतील किंवा वेगवेगळ्या मार्गाने इव्हन माइन्स सुद्धा आहे, माइन्स याच्या माध्यमातून अमेरिकेच्या या जहाजांना जो आहे प्रतिकार करतील, त्यांच्या विरुद्ध हल्ले त्या ठिकाणी करतील आणि नक्कीच हे युद्ध जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये त्याच्या माध्यमातून चिघळेल. तर हा दुसरा आस्पेक्ट. पहिला आस्पेक्ट मी जसं सांगितलं की अजूनही 18 तास आहेत, ऑलरेडी जी चर्चा झाली त्याला जर पुढे जर आलं तर खूप चांगली गोष्ट आहे. दुसरा ऑप्शन, युद्ध त्या ठिकाणी चिघळू शकतं आणि असं जर युद्ध त्या ठिकाणी चिघळलं तर माझ्या मते फक्त होर्मुझच्या सामुद्रधुनीपर्यंत ते मर्यादित राहणार नाही तर बाब अल मंडेब, आपल्याला जसं माहिती आहे की लाल समुद्रामध्ये आणखीन एक अत्यंत महत्वाचा चोक पॉइंट म्हणजे बाब अल मंडेब. जसं संपूर्ण जगाचा तेल व्यापार साधारणतः 20% तेल व्यापार या स्ट्रेट ऑफ होर्मुझच्या तसा संपूर्ण जगाचा ऑलमोस्ट 12% तेल व्यापार हा या बाब अल मंडेब लाल समुद्रामधून त्या ठिकाणी जातो. आणि या बाब अल मंडेबवर जे आहे एक प्रकारे वर्चस्व येमेन मधल्या हुथी या बंडखोर गटाचा आहे, तो सुद्धा इराण समर्थित अशा प्रकारचा बंडखोर गट आहे. तर माझ्या मते त्या रेड सी मधल्या बाब अल मंडेबला सुद्धा चोक करण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी केला जाऊ शकतो. ही इराण करू शकतो. यस. तिसरी महत्वाची गोष्ट, ऑलरेडी शस्त्रसंधी सुरू असताना सुद्धा जे आहे इस्रायलनं तर आपली कारवाई सुरूच, कारण आपण मागेही चर्चेमध्ये घेतलं होतं आणि मला म्हणजे कित्येक काळापासून सुरुवातीपासून म्हणतोय की हे अमेरिकाला तर या युद्धातून बाहेर त्या ठिकाणी निघायचंय, पण सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे इस्रायल भविष्यात आपली आक्रमकता सोडणार नाही आणि त्याला अप्रत्यक्षपणे अमेरिका पाठिंबा देईल. तेच झालं. शस्त्रसंधी जरी त्या ठिकाणी केली असली तरी इस्रायलनं आपली आक्रमकता सोडली नाही, त्याने हिजबुल्ला विरुद्ध जबरदस्त आक्रमकता त्या ठिकाणी दाखवली. आता तर जे आहे अनायासे जशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की या डील मधून किंवा या चर्चेमधून जे आहे अमेरिका बाहेर पडलेलाच आहे. मग त्याला मोकळं राहणे, येणाऱ्या काळामध्ये इस्रायल आणखीन हिजबुल्ला विरुद्ध जबरदस्त हल्ले करेल आणि हिजबुल्ला सुद्धा जे आहे प्रतिहल्ले त्या ठिकाणी करेल. इथे सुद्धा जे आहे हे युद्ध चिघळण्याची शक्यता आपल्याला त्या ठिकाणी नाकारता येत नाही. ही झाली तिसरी गोष्ट. चौथा ऑप्शन, आपल्याला जर आठवत असेल की हे शस्त्रसंधी करण्याच्या अगोदर सगळे जे 12 तास सगळ्या जगाचं जे लक्ष लागलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान की एका रात्रीमध्ये जे आहे आम्ही इराणचा उध्वंस करू, मुख्यतः त्यांचे पॉवर प्रोजेक्ट आणि अत्यंत महत्वाचे अशा प्रकारचे ट्रान्सपोर्टेशन ब्रिजेस हे आम्ही उद्ध्वस्त करू. आता जर चर्चा फिसकटली असेल किंवा मानलो पुढच्या 9 दिवसानंतर ही शस्त्रसंधी जर संपणार असेल तर मग
अमेरिका, डोनाल्ड ट्रम्प त्यांची जी धमकी आहे ती पुन्हा अस्तित्वात आणण्यासाठी काही विचार त्या ठिकाणी करतील का, ही सुद्धा भीती आज घडीला आहे त्या ठिकाणी नाकारता येत नाही. पण या सगळ्या ऑप्शन्स, 4 वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स या ठिकाणी आपण डिस्कस केले. हे सगळे ऑप्शन्स जरी असले तरी मला प्रत्यक्षरित्या वाटतं सुरुवात आपण जी त्या ठिकाणी केली होती की काही पॉझिटिव्ह गोष्टी या चर्चेच्या माध्यमातून आलेल्या आहेत. म्हणून पहिली बरोबर. गोष्ट, हा पॉज फक्त पुढच्या 9 दिवसांसाठी म्हणजे 21 एप्रिल पर्यंत मर्यादित न राहता होऊ शकतं की 21 एप्रिल नंतर सुद्धा जो आहे हा पॉज पुढे त्या ठिकाणी जाईल. इस्लामाबाद मध्ये नाही पण भविष्यामध्ये इजिप्तमध्ये, ओमानमध्ये, तुर्कीमध्ये किंवा जिनिवामध्ये चर्चेच्या पुढच्या फैरी त्या ठिकाणी झाडल्या जाऊ शकतील आणि त्यातून काहीतरी टप्प्याटप्प्यानं, लगेच जो आहे याला फुल स्टॉप लागणार नाही, पण टप्प्याटप्प्यानं काही महत्वाच्या बाबी घडतील. आणि मला वाटतं जे कधीच बाहेर त्या ठिकाणी येणार नाही, पण ही गट फिलिंग म्हणजे हे फक्त मला लॉजिकल गेस असा त्या ठिकाणी वाटतो, बाहेर जरी आलं नाही तरी अमेरिका पार्शली अंशतः इराणचे जे आर्थिक निर्बंध आहे ते त्या ठिकाणी सही करेल आणि त्या अंशानं त्या अनुषंगानं जर इराणला आर्थिक फायदा होत असेल तर इराण सुद्धा कंपॅरेटिव्हली, पूर्णतः नाही, एक पाऊल मागे येऊन काही अंशी होर्मुझच्या सामुद्रधुनीला खुला करण्यासाठी काही महत्वाचे निर्णय त्या ठिकाणी घेईल. असं जर झालं तर माझ्या मते तो डेडलॉक ओपन होऊ शकेल, म्हणजे इराणचाही जो स्वार्थ आहे, आर्थिक स्वार्थ, तो त्या ठिकाणी फुल होईल. तर दुसऱ्या बाजूला एक प्रकारे अमेरिकेवर होर्मुझची सामुद्रधुनी बंद असल्यामुळे मित्र राष्ट्रांचा जो दबाव येतोय त्यातून सुद्धा जे आहे कुठेतरी थोडासा एक प्रकारे सुटका ही अमेरिकेची होऊ शकेल, अशी सुद्धा पॉसिबिलिटी मला आज घडीला वाटते जी येणाऱ्या काही आपल्याला पाहायला मिळू शकते. पण एकूणच परिस्थिती पाहता आता ज्याला म्हणतो बॅक टू स्क्वेअर वन, चर्चा फिसकटल्यानंतर आता पुन्हा शस्त्रसंधीच्या अगोदर ज्या प्रकारची परिस्थिती होती मोठी तौर पर तशाच प्रकारची परिस्थिती आलेली आहे. पहिली गोष्ट तर ही बघावी लागेल की कमीत कमी 21 एप्रिल पर्यंत तरी ही शस्त्रसंधी टिकते का नाही, आणि जर 21 एप्रिल पर्यंत टिकली की नाही. तर त्याच्या पुढे त्या ठिकाणी काय होणार. बरोबर. काय होणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. तुम्ही 4 महत्वाच्या शक्यता सांगितलेल्या आहेत. खरं तर गेल्या 40 दिवसांपासून जे 2 देश चर्चा करणारच नाहीत अशा भूमिकेमध्ये, कठोर भूमिकेमध्ये होते, ती भूमिका सोडून चर्चेपर्यंत तरी आले, ही पण एक मोठी गोष्ट आहे. आणि ती एक अचिव्हमेंट म्हणूनच तुम्ही सांगितली की एक पॉझिटिव्ह गोष्ट या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर. मला दुसरा प्रश्न असा आहे की अमेरिका आणि इराण हे दोघांमध्ये जरी पुढच्या काही महिन्यांमध्ये असे युद्ध नाही झालं तरी अमेरिका हे इस्रायलला मदत करत राहील आणि दुसऱ्या बाजूने चीन जो आहे तो इराणला मदत करत राहील. त्यामुळे युद्धाची परिस्थिती अगदीच टळेल किंवा युद्ध पूर्णपणे थांबेल आखातामध्ये असं काही दिसत नाही. परंतु ह्याचे परिणाम काय होतील जर समजा या 2 देशांनी जरी आपसामध्ये युद्ध केलं नाही तरी इस्रायल आणि इराण ह्यांना ते बॅकिंग करतील आणि त्यातून काय नवीन परिस्थिती निर्माण होईल. नक्कीच संकेत, अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही रेस केला. आतापर्यंत सगळ्या जगासमोर आलेले की या युद्धामध्ये कोण आहे, अमेरिका आहे, इराण आहे, इव्हन इस्रायलचा सुद्धा उघड सरळ त्या ठिकाणी रोल आहे. चायना हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे आणि सायलेंटली तो खूप महत्वाचा रोल त्या ठिकाणी प्ले करतोय. बघा आता ही चर्चा सुद्धा जी झाली, शस्त्रसंधी त्या ठिकाणी झाली, मला वाटतं इराणने जी कणखर भूमिका घेतली होती की जोपर्यंत परमनंट सीज फायर होत नाही तोपर्यंत आम्ही अमेरिकेशी चर्चा करणारच नाही. फक्त 14 दिवसाच्या किंवा 2 आठवड्याच्या या शस्त्रसंधीला इराण जर ऍग्री त्या ठिकाणी झाला असेल तर पाकिस्तान काही नाही, पाकिस्तानचा त्यामध्ये काही रोल नाही. खरा त्यामागचा जर प्लेअर कुठला होता तो म्हणजे चायना. चायनाच्या सांगण्यावरूनच इराण जो आहे या चर्चेसाठी किंवा या इस्लामाबाद मधल्या चर्चेसाठी तयार झाला होता. त्याच्याही पलीकडे जाऊन आता या चर्चेच्या दरम्यान सुद्धा चायनाचं एक विमान हे इस्लामाबाद मध्ये त्या ठिकाणी आलं, चायनाचं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी गुप्तपणे आलं आणि चायनाचं शिष्टमंडळ हे पाकिस्तानला आणि इराणला या सगळ्या निगोशिएशन्स मध्ये जे आहे गाईड करत होतं, मदत करत होते. अशा प्रकारचे सुद्धा काही महत्वाचे रिपोर्ट्स आपल्याकडे त्या ठिकाणी आलेले आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन चायना अशा प्रकारची भूमिका घेतोय की आम्ही तर इराणला रिलीफ मटेरियल, अशा प्रकारे त्यांचं जे नुकसान झालेलं आहे तर एक प्रकारे जे आहे मदत कार्य म्हणून एक प्रकारे रिलीफ मटेरियल आम्ही त्या ठिकाणी आणलेलं आहे. काही रिलीफ मटेरियल नाही. भविष्यामध्ये इराणला अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध लढण्यासाठी जबरदस्त शस्त्रास्त्र पुरवठा हा चायना त्या ठिकाणी देतोय. इनफॅक्ट या विमानाच्या माध्यमातून रिलीफ मटेरियलच्या नावाखाली त्यानं महत्वाचे असे मॅन पॅक
त्याचबरोबर अँटी गन मिसाईल्स त्या ठिकाणी दिलेले. मॅनपॅक म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात सामान्य सोल्जर सुद्धा जो असतो तो शोल्डर बेस्ड अशा प्रकारचे अँटी मिसाईल जे आहेत ते त्याच्याकडे त्या ठिकाणी असतात. म्हणजे आपल्या खांद्याच्या माध्यमातून सुद्धा जो आहे तो एरियल प्रोजेक्टाईल जे आहे त्याच्या विरुद्ध हल्ले त्या ठिकाणी करू शकतो. अशा प्रकारचे मॅनपॅक आणि काही महत्वाची शस्त्रास्त्र ही चायनाने त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहेत. आता हा तर जो आहे पहिला भाग की शस्त्रास्त्रांचा पुरवठा चायना त्या ठिकाणी करतोय. सगळं जे आहे जे आहे सगळ्यात महत्वाची भूमिका चायना त्या ठिकाणी अदा करतोय. आणि आता माझ्या मते तिसरा सर्वात महत्वाचा आस्पेक्ट जो तुम्ही प्रश्नाच्या ओघानं विचारलास की इस्रायल आक्रमक होईल वगैरे वगैरे, तो सगळा भाग त्या ठिकाणी आहे. पण मला वाटतं जर खरोखरच अमेरिका आक्रमक झाला आणि जी भाषा त्यांनी बोलून दाखवली होती की आम्ही खार्ग आयलँडवर हमला करू, त्याला कब्जामध्ये घेऊ, आम्ही ग्राउंड इन्व्हेजन करू, आम्ही इराणमध्ये घुसू आणि इराण मधला काही भाग जो आहे महत्वाचा, जो इराणच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्वाचा आहे, अशा भागावर आम्ही कब्जा करू. जर खरोखरच अमेरिकेनं असं काही केलं तर माझ्या मते आतापर्यंत चायना जो सायलेंट होता, शांत होता, तो जो आहे सायलेंट रोल राहणार नाही. माझ्या मते प्रत्यक्षरित्या युद्धामध्ये सुद्धा तो उडी त्या ठिकाणी घेऊ शकतो. त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पश्चिम आशियामध्ये स्वतःचं स्थान मजबूत करण्यासाठी चायनाला इराणचा खूप मोठा सहारा आहे. इराण हा त्याच्यासाठी खूप महत्वाचा प्लेअर त्या ठिकाणी आहे. दुसरी महत्वाची गोष्ट चायनाची एनर्जी सिक्युरिटी, ऊर्जा सुरक्षितता ही या इराणवर फार मोठ्या प्रमाणावर डिपेंडंट आहे. आणि अशा इराणवर जर विदेशी म्हणजे थोडक्यात इस्रायल किंवा अमेरिकेचा कब्जा होत असेल तर चायनाच्या अर्थव्यवस्थेला, चायनाच्या भविष्यातल्या भूराजकीय गणिताला खूप मोठा झटका बसू शकतो. आणि मग त्या परिस्थितीमध्ये माझ्या मते चायना शांत राहण्याच्या ऐवजी या युद्धामध्ये प्रत्यक्षरित्या येऊ शकेल. 28 फेब्रुवारीच्या काही दिवस अगोदरच चायना, रशिया आणि इराण या तिघांमध्ये ऑलरेडी पर्शियन आखातामध्ये अत्यंत महत्वाची अशी नौदलाची एक एक्सरसाइज, अशा प्रकारचा युद्धाभ्यास त्या ठिकाणी झाला होता. म्हणजे असं काही आहे की जे आहे चायनाला याविषयी काही माहित नाही, त्यांचे ऑलरेडी सगळे प्लॅन्स त्या ठिकाणी रेडी आहेत. आणि माझ्या मते रेड लाईन आपण ज्याला म्हणतो, अशा प्रकारे आक्रमण करून कब्जा करण्याचा प्रयत्न इराणवर जर केला तर माझ्या मते चायनासाठी ती रेड लाईन असेल. आणि इव्हन चायना प्रत्यक्षरित्या सुद्धा या युद्धामध्ये सहभागी होऊ शकतो, अशी सुद्धा मला एक प्रकारची शंका आज घडीला त्या ठिकाणी वाटते. पण ते तेव्हा शक्य आहे जेव्हा अमेरिका अशा प्रकारचा कब्जा करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करेल. म्हणून चायनाला जे आहे हलक्यामध्ये घेणं हे पूर्णतः चुकीचं ठरेल. तो पडद्या मागून सुद्धा अत्यंत महत्वाची भूमिका अदा करतो. भविष्यामध्ये जर गरज पडली तर तो पडद्याच्या समोर येऊन सुद्धा त्या ठिकाणी भूमिका अदा करेल. आणि या सगळ्या गणितामध्ये मागच्या 40 दिवसामध्ये माझ्या मते जर खरा सायलेंट विनर कोणी जर त्या ठिकाणी असेल तर चायना. आर्थिकदृष्ट्या फायदा आहे, भूराजकीय दृष्ट्या फायदा आहे, त्याचा नंबर 1 चा शत्रू अमेरिका, त्याचं जे आहे प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होत आहे. मित्र राष्ट्र, नाटो सदस्य राष्ट्र त्याच्यापासून दूर जात आहेत. हे सगळं पाहिला तर चायना इज द सायलेंट विनर. बरोबर. In the ₹9 workshop that you're providing, what all do you cover? In ₹9, you'll learn how to automate your. माझा आणखीन एक प्रश्न आहे, म्हणजे आणखीन एक माहिती मला तुमच्याकडून घ्यायची आहे की जर असं झालं, तुम्ही जसं म्हणताय की जर अमेरिकेने इराणवरती हल्ले सुरू ठेवले किंवा इन्व्हेजन केलं सरळ सरळ, चायना सायलेंट राहणार नाही, चायना ऍक्टिव्ह होईल, जो आता पडद्यामागे आहे तो पडद्यासमोर येईल. मग जगाचं चित्र काय असेल किंवा या युद्धाचं चित्र काय असेल? माझ्या मते जर खरोखरच तसं झालं, पहिली गोष्ट तर जे आहे म्हणजे चायना हा फॅक्टर आहेच, पण खरोखरच जर अमेरिकेनं आपली आक्रमकता वाढवली आणि ज्या प्रकारची विधानं डोनाल्ड ट्रम्पने केली त्या अनुषंगाने ऍक्शन केली तर इराण सुद्धा जो आहे शांत बसणार नाही. कारण तो रिटॅलिएशनच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये अरब राष्ट्रामधले जे डिसलायनेशन प्लांट्स आहेत, ज्या महत्वाच्या तेल विहिरी आहेत, त्यावर जबरदस्त हल्ले करेल. आणि यामुळे जे आहे जगाची अर्थव्यवस्था पूर्णतः तहस नहस होईल. एक प्रकारे जे आहे जागतिक आर्थिक महामंदीकडे ऑलरेडी सुरुवात त्या ठिकाणी होईल. दुसरी गोष्ट, जर अशा प्रकारचे हल्ले केले तर जशी चर्चेमध्ये ऑलरेडी ती बाब आलेली आहे की बाब अल मंडेब, रेड सी मधला, लाल समुद्रामधला बाब अल मंडेब हा चोक पॉइंट सुद्धा जो आहे इराण समर्थित हुतीद्वारा त्या ठिकाणी चोक केला जाईल. म्हणजे इथलं 20% जे स्ट्रेट ऑफ होर्मुझ मधून जातं आणि बाब अल मधून जाणार 12%, 20 ऑलमोस्ट 32%, म्हणजे जगाच्या एकूण ग्लोबल ऑइल पूलच्या 1/3 एवढा सगळा जो ऑइल सप्लाय जो आहे तो पूर्णतः हॉल्ट त्या ठिकाणी होईल. प्रचंड जागतिक अर्थव्यवस्थेचं त्या ठिकाणी नुकसान होईल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जर खरोखर चायना या युद्धामध्ये पडला तर आतापर्यंत फक्त जो इराण एकाकी पडला होता त्याच्या बाजूला चायना येईल. अप्रत्यक्षरित्या माझ्या मते तिथे रशियाचा फॅक्टर सुद्धा त्या ठिकाणी येईल. जर
चायना, रशिया हे फॅक्टर त्या ठिकाणी त्याच्यात आले तर माझ्या मते नॉर्थ कोरियाचा सुद्धा फॅक्टर त्यामध्ये ऍड होऊ शकेल. आणि मग त्यावेळेस मात्र जे आहे मला खऱ्या अर्थाने भीती वाटते की सो कॉल्ड आपण ज्याला थर्ड वर्ल्ड वॉर म्हणतो त्या थर्ड वर्ल्ड वॉरची सुरुवात आहे की काय, असं म्हणायला त्या ठिकाणी जे आहे बिलकुल वाव आहे. आतापर्यंत मी मानत नाही की हे जे आहे थर्ड वर्ल्ड वॉर त्या ठिकाणी, पण तशी परिस्थिती निर्माण झाली ते थर्ड वर्ल्ड वॉर सुद्धा त्या ठिकाणी होऊ शकतं. फक्त एक आणखी महत्वाचा मुद्दा, आता आपण ती भीतीच त्या ठिकाणी बोलून दाखवतो. जर खरोखरच इराणवर अशा प्रकारचा जबरदस्त हल्ला झाला आणि त्यांच्या म्हणजे ज्याला आपण म्हणतो एक्झिस्टेन्शियल क्रायसिस, त्यांच्या अस्तित्वावरच जर प्रश्न निर्माण होत असेल, त्यांच्या भूमीवरच जर कब्जा त्या ठिकाणी होत असेल, तर मग त्यावेळेस माझ्या मते आतापर्यंत जी अणुयुद्धाची चर्चा होतीये आणि अणुयुद्धाच्या चर्चेमध्ये आपण असं अज्युम करतोय की अमेरिका जो आहे इराणवर अणुबॉम्ब टाकेल किंवा इस्रायल जो आहे इराणवर अणुबॉम्ब टाकेल. मला जर कोणी त्या ठिकाणी विचारेल तर यामध्ये 3 महत्वाचे प्लेयर आहेत, अमेरिका, इराण आणि इस्रायल. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर कोणी अणुबॉम्ब त्या ठिकाणी टाकेल तर तो म्हणजे इराण. मग इथे पहिला प्रश्न आहे की इराणकडे अणुबॉम्ब आहे का? अणुबॉम्ब जरी त्या ठिकाणी नसला तरी डर्टी बॉम्ब बनवण्याची पूर्णतः क्षमता ही इराणकडे आहे. आणि डर्टी बॉम्ब म्हणजे काय, थोडक्यात हे सगळं जे एनरिच युरॅनियम आहे त्या एनरिच युरॅनियमचा वापर करायचा, त्याच्यासोबत डिटोनेटर त्या ठिकाणी जोडायचं आणि तो बॉम्ब ब्लास्ट झाल्यानंतर हवेमध्ये, जमिनीवर, पाण्यामध्ये हे सगळं रेडिएशन लीक जे आहे किंवा थोडक्यात हे रेडिएशन डस्ट जे आहे ते मिक्स होईल. म्हणजे थोडाफार प्रमाणामध्ये ज्या प्रकारे न्यूक्लिअर बॉम्ब फुटल्यानंतर जे काही वाईट परिणाम होणार आहे ते काही अंश जे आहेत या डर्टी बॉम्बच्या माध्यमातून सुद्धा होऊ शकतात. त्या डर्टी बॉम्बची केपेबिलिटी, क्षमता ही नक्कीच इराणकडे आहे आणि त्याच्या एक्झिस्टेन्शियल क्रायसिसवर म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न ज्यावेळेस निर्माण होईल त्यावेळेस इराण ते वापरू शकेल. दुसरं, माझ्या मते इराणनं जर जबरदस्त हल्ला इस्रायलच्या विरुद्ध केला आणि इस्रायलचं खूप मोठं नुकसान झालं तर इस्रायल सुद्धा जो आहे त्याच्याकडे जरी तो अधिकृतरित्या अण्वस्त्रधारी देश नसला तरी सुद्धा इस्रायलकडे 90 ते 100 अण्वस्त्र त्या ठिकाणी असण्याची शक्यता काही रिपोर्टच्या माध्यमातून बोलून दाखवलेली आहे. म्हणून इस्रायल सुद्धा जो आहे अणुबॉम्बचा वापर करण्याची शक्यता आज घडीला नाकारता येत नाही, एकूणच त्याचा अग्रेसिव्ह स्टान्स पाहता. आणि माझ्या मते सगळ्यात शेवटची जर कोणाची पॉसिबिलिटी असेल तर अमेरिकेसारखं राष्ट्र अणुबॉम्ब त्या ठिकाणी वापरत. पण म्हणजे या सगळ्या जर तरच्या गोष्टी आहेत आणि हे युद्ध खूपच चिघळलं आणि त्या पॉइंट पर्यंत त्या ठिकाणी गेलं. आपल्याला 3ऱ्या महायुद्धाची शक्यता जर त्या ठिकाणी वाटत असेल तर अण्वस्त्रांचा वापर हा सुद्धा जो आहे एक ऑप्शन दुर्दैवानं या युद्धामध्ये येऊ शकतो. बरोबर. परंतु तशी परिस्थिती येऊ नये अशी सगळ्यांची इच्छा आहे आणि त्या दोन देशांमध्ये जी चर्चा सुरू आहे किंवा सुरू झाली आहे, आताची चर्चा फिसकटली आहे, परंतु येत्या काही काळामध्ये 21 एप्रिल नंतर हे दोन देश काय भूमिका घेतात, पुन्हा चर्चेची द्वारं उघडीच ठेवतात की एकमेकांवर हल्ले करतात, हे पाहणं महत्वाचं आहे. या सर्वच घडामोडींवरती मुंबई आउटलुकचं लक्ष आहे आणि ती प्रत्येक घडामोड त्याचं विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय. त्यासाठीच ढगे सर हे वारंवार आपल्याला वेळ देतात. खरंच सर तुमचं मनापासून आभार. तुम्ही प्रत्येक वेळी ज्या वेळी अशी काही मोठी घटना घडते त्यावेळी त्याचं विश्लेषण करण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलवरती येता, आम्हाला वेळ देता. धन्यवाद सर तुम्ही आल्याबद्दल आणि पुन्हा याल अशी देखील अपेक्षा आहे. धन्यवाद. धन्यवाद.